नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो, बघू शकतोय आज रोजी म्हणजेच 16 मे 2026 रोजी आपली ही जी गाडी लोडिंग करायची चालू आहे ती श्री अक्षय लोंढे, मुक्काम पोस्ट नेरली आपशिंगे, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली या गावासाठी हे लोडिंग चालू आहे। आणि लोंढे सर असतील हे आपल्याकडं त्याच गावातील सूर्यवंशी म्हणून जे आपले काका आहेत त्यांनी जे नारळ लावलेला आहे त्यांच्या रेफरन्सनं आपल्या नर्सरीवर आले होते। नर्सरी पाहिलेली आहे आणि त्यानंतर 550 पेरू, तैवान पिंक पेरू, जो की बघू शकतो आपण कशा पद्धतीनं जी झाडं आहेत ती फ्लावरिंग फ्रुटिंग स्टेजमध्ये आहेत आणि रोपंसुद्धा निभार चांगली आपण देत आहोत। तर अशा 550 झाडांचं बुकिंग असेल, नारळ जवळजवळ 70 असेल, लिंबू 175 आहे, अशी टोटल जवळजवळ 13 म्हणजे 10 किलोच्या बॅगमधली जनरली 200-250 झाडं असतील। 5x6ची ही पेरूची 550 झाडं आणि इतर काही किरकोळ माल असं आपण या गाडीमध्ये त्यांनी बुकिंग केलेलं आहे। आणि आज रोजी हे लोडिंग चाललेलं आहे आणि बघू शकतोय नेहमीप्रमाणे आपल्या नर्सरीमध्ये जे काम चालतं, जे रोपं सॉर्टिंग करून व्यवस्थित सिलेक्टेड रोपं दिली जातात, खराब रोपं बाजूला काढलेली आहेत आणि चांगली रोपं देण्याचं काम हे आपलं जे असते नर्सरीवर ते चालू आहे। आता सरांनी 10x5 8x5 असं मी त्यांना नियोजन दिलं होतं पेरूचं, त्या हिशोबानं त्यांनी पेरूचं नियोजन घेतलेलं आहे। जनरली 10x5 8x5 अशा पद्धतीनं आपण ही पेरूची लागवड करतोय घन पद्धतीनं। एकरामध्ये 800 ते 1000 रोपं बसतात आणि फ्लावरिंग फ्रुटिंग चालू झालेली रोपं आहेत, त्याच्यामुळं आपल्याला जे उत्पादन आहे ते 7 ते 8 महिन्यामध्ये त्याला चालू होतं आहे मित्रांनो। आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोकोपीटमधली जी रोपं दिली जातात, पण आपल्या नर्सरीमध्ये आपण बॅगेतली आणि ट्रेमधली न देता बॅगेमधली आणि कोकोपीटमधली न देता मातीमधली रोपं तयार केलेली आहेत, जेणेकरून निमॅटोड वगैरे होत नाही आणि आपल्याला रोपांची जी क्वालिटी आहे तीसुद्धा चांगली मिळत असते। आणि रोपं तर खात्रीशीर असतात, कारण जे आपण त्याला वापरलेलं जे क्लोन आहे ते चांगल्या दर्जाचं वापरलेलं असते, त्याच्यामुळं रोपं ही क्वालिटी आणि आपल्याकडं क्वांटिटीसुद्धा मित्रांनो असत्या। क्वालिटीबरोबर क्वांटिटी ही आपल्या फक्त नर्सरीमध्ये पाहायला मिळत्या, कारण आपली ही जी नर्सरी आहे ती मलकापूरमध्ये 35 एकरामध्ये आणि लांजामध्ये 25 एकर असं टोटल 60 एकरमध्ये आपली नर्सरी विस्तारलेली आहे। 1982 पासून म्हणजे जवळजवळ 42 वर्ष झाली नर्सरीला, 40-42 वर्ष झालेले आहेत नर्सरीला आणि तेव्हापासून आपली नर्सरी कार्यरत आहे। 1500हून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत, खात्रीशीर रोपं, फ्री सल्ला मार्गदर्शन, 200-250 लेबर असतील। नर्सरीचा टर्नओव्हर मोठा आहे आणि ऑल महाराष्ट्राबरोबर इतर राज्यामध्ये सुद्धा झाडं आपली ही जात असतात मित्रांनो। आणि सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर रोपं असतात। आणि नर्सरी शासन मान्यता असल्यामुळं अनुदानला बिल प्रोव्हाइड केलं जातं आहे, जसं की भाऊसाहेब फोंडकर, नानासाहेब देशमुख, पोकरा योजना इत्यादी विविध योजनेसाठी आपलं मित्रांनो बिल चालतं आहे। आणि अशा पद्धतीनं ही नर्सरी आपली गेली बरीच वर्ष काम करत आहे आणि चांगल्या पद्धतीचे बरेचसे असे प्लॉट झालेले आहेत आणि असे रेफरन्सवर शेतकरी येत असतात। आता या गाडीमध्ये लोंढे सरांचा माल झाल्यानंतर आपण सूर्यवंशी काकांची सुद्धा ॲपलची काय त्यांनी रोपं घेतलेली आहेत। प्रायमरी तत्वावर त्यांनी एक 30-35 झाडांचं बुकिंग आणि नारळ त्यांचा जो मागच्या वेळेस लावला होता त्याच्यातला मर्जड म्हणून 8-10 नारळ खराब झालेला आहे, तर त्यांनी 400 झाडं लावली होती, त्यातली एक 8-10 झाडं खराब झालेली आहेत, ते रिप्लेस करण्यासाठी त्यांनी परत रिऑर्डर आपल्याकडे केलेले मित्रांनो। असं शेतकऱ्यांचा विश्वास, शेतकऱ्यांचं जे आपल्यावर असणारं प्रेम, यामुळं नर्सरी आपली ऑल महाराष्ट्राबरोबर ऑल इंडियामध्ये फेमस झालेली आहे। आणि चांगल्या क्वालिटीचा माल, चांगली सर्व्हिस आणि जुना स्टाफ सगळा बघू शकतो आपण की अशा पद्धतीनं सगळं क्वालिटी काम, क्वालिटी सर्व्हिस ही फक्त आपल्या नर्सरीमध्ये आहे मित्रांनो। एक वेळ नर्सरीला अवश्य भेट द्या, येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय। बुकिंगनंतर रोपं लगेच अशी घरपोच येतात, येणं शक्य असेल तर येऊन नर्सरी बघूनसुद्धा आपण रोपं घरपोच मिळवू शकताय। जास्त न वेळ घालवता आपण या व्हिडिओमध्ये थांबणार आहोत, इथंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद, आपला दिवस शुभ असो।